चला, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग बेटा, गुड मॉर्निंग. चला, आपण बाळांनो आज आपलं टायटल आहे बघा, संख्यांची ओळख. बरोबर आहे. चला, सर्वप्रथम नवीन आणि जुन्या सर्व विद्यार्थ्यांचे ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत. चला बाळांनो, आपल्याला सुरू करायचं आहे आता की बाबा संख्यांची ओळख काय असते. बरोबर आहे. परंतु तत्पूर्वी आपण मागच्या लेक्चरमध्ये एक पार्ट सुरू केला होता बाळांनो. त्याचं नाव काय? त्याचं नाव होतं दशांशाचा गुणाकार, दशांशाचा भागाकार. म्हणजे काय? जे पॉइंटवाले असतात ना, डेसिमलवाले, त्यांचं मल्टिप्लिकेशन, त्यांचं डिव्हिजन. बरोबर आहे. ओके. मग मागच्या लेक्चरचा आपण जर विचार केला तर त्याच्यामधला जो राहिलेला पार्ट आहे तो आपण क्लिअर करूत अगोदर, कारण आपल्याला त्याच्यामध्ये कधी कधी वर्गमूळ येत आहे. आता आठवड्यातले 2 दिवस म्हणजे कोणते? सोमवार, मंगळवार. मराठी इंग्रजी ग्रामर बाय सुंबे सर. बरोबर आहे. सुंबे सरांनी 2 दिवस लेक्चर घेतले. याच्यानंतर बुधवार, गुरुवार, शुक्रवार 3 दिवस आपले लेक्चर असतील कंटिन्यू. ओके. चलो स्टार्ट करूयात, सुरुवात करूयात. ओके. आता आपण जो मागचा भाग होता ना बाळांनो, त्याला थोडंसं कंप्लीट करूयात. 1 मिनिट. मागच्या लेक्चरमध्ये मला सांगा बरं, आपण दशांशाचा म्हणजे काय, डेसिमलचं मल्टिप्लिकेशन कंप्लीट केलं होतं का? बघा बरं एकदा. थांबा, चेक करूत आपण. 767. ओके. बेसिक गणितीय क्रिया लिहिलं होतं बघा. त्याच्यामध्ये आपण मला वाटतंय दशांशापर्यंत आलतो का बघा. एकच मिनिट. थांबा. हा, आपण कुठे आलतो बघा त्याच्यामध्ये. गुणाकाराचे नियम झालत. हा, आता आपल्याला बाळांनो त्याच्यामध्ये दशांशावाला पार्ट स्टार्ट करायचा आहे. म्हणजे काय? डेसिमलवाला. चला चला, लवकर लवकर वेळेवर जॉईन होत राहा बरं. आता या संख्यांची ओळख, पहिले हा भाग कंप्लीट करूत आणि मग संख्यांची ओळख म्हणजे काय, नैसर्गिक संख्या काय असतात, रोमन संख्या काय असतात, हा भाग घेऊत आपण. ओके. चला, मग आज जो आपल्याला पार्ट घ्यायचा ना बाळांनो, त्याचं नाव आहे दशांशाचा गुणाकार आणि भागाकार घ्यायचा. पहिल्यांदा हेडिंग लिहा, दशांशाचा. एकच मिनिट. चला, हेडिंग लिहा, दशांशाचा गुणाकार. दशांशाचा गुणाकार. आता हा दशांशाचा गुणाकार नेमका कसा असतो, ज्याला आपण म्हणतो मल्टिप्लिकेशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. म्हणजे काय बाळांनो, पाहता समजा एक मी एक्झाम्पल घेतलं, पहा 0.3 इंटू 0.4 असं घेतलं तर काय येईल बघा बरं. चला, फास्ट आन्सर सांगा, काय येईल बोला. चला, 0 पॉइंट काय म्हटले हो. चला, झाली होती परत. येईल आले. यस. आता पुढच्या लेक्चर पासून सुंबे सरांचं म्हणजे मराठी आणि इंग्रजी ग्रामरची जी म्हणजे सुरुवात आहे ती आपल्या इंडेक्सनुसार आता होईल. ओके. यस. चला चला, सुरू करूयात. ओके. वेळ कमी असतो बाळांनो, त्याच्यामुळं सुंबे सर सुद्धा आपल्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त कुठल्याही गोष्टीला त्यांनी आतमध्ये इंटरफेअर करत नाहीत. 2 मिनिटं, समजा तुमचे बहीण भाऊ कोणी असतील त्यांना सांगतील किंवा ही नवोदयची बॅच आहे, ही पण स्टार्ट झालेली आहे. 7वी स्कॉलरशिप, 6वी स्कॉलरशिप चालू झालेली आहे. त्याचबरोबर NMMSचे जर कोणी विद्यार्थी असतील त्यांची पण बॅच सुरू झालेली आहे. बरोबर आहे. यस. याच्यानंतर लगेच आपल्या कुठे येतात, अभ्यासक्रमाकडे येतात. असं पाहिजे बाळांनो. वेळ कमी असतो, 1 तास असतो. आता आपण स्टार्टिंगला थोडंसं कमी याचं घेतोय, म्हणजे 45-50 मिनिटाचं लेक्चर घेतोय. परंतु 1-2-3 दिवसानंतर आपल्याला पुन्हा पूर्ण वेळ घ्यायचा. ओके. चला, आता याच्यामध्ये बघा बरं बाळांनो, तुम्हाला 0.3 दिले आणि 0.4 दिले, 0.3 अँड 0.4 दिले. मग याच्यामध्ये काय करायचं बरं बोला. आता जेव्हा आपण यांचा गुणाकार करणार, दशांशवाला पाहता, तर इथे तुमचा एक संख्या सोडून दशांश आहे, इथे पण तुमचा एक संख्या सोडून दशांश आहे. मागच्या लेक्चरमध्ये झालता का हा पार्ट बोला बरं. बहुतेक झालेला नव्हता.
ओके, हा झालेला नव्हता ना. चला मग आता काय करायचं बाळांनो, हा जो दशांश आहे ना डेसिमल, हा डेसिमल आहे असं कन्सिडर करूच नका. म्हणजे नाही बा असं असं समजा किंवा तिला डेसिमल नाही आहे, पॉईंट नाही आहे. मग पॉईंट नाही ना, मग संख्या बघा कोण दिसतं 3, इथं कोण दिसतं 4. 3 × 4 12. मग हे आलं तुमचं 12. आपण 4-4 प्रॉब्लेम घेत पुढे जाऊत आणि डायरेक्ट कुठे येऊत मग संख्यांची ओळखकडे. हा मग आता बघा या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं 12. इथं एक संख्या सोडून दशांश, इथं एक संख्या सोडून दशांश. म्हणजे काय, इथं एक संख्येनंतर पॉईंट आहे, इथे पण एक संख्येनंतर पॉईंट आहे. दोन्ही मिळून 2 संख्येनंतर पॉईंट झाले. बरोबर आहे का? मग आदेश बेटा बरोबर आहे का बघा, 1 2 2 संख्या सोडून दशांश. चला मानसी, सानवी, चलो आले का? ओके, हे आलं पहिलं. बर दुसरं बघा आता, समजा 0.00 बाळांनो इथं 11 आहे आणि इथं 0.7 आहे. बरं याचं कसं करायचं बा बरं मल्टिप्लिकेशन? मागच्या लेक्चरला झालेलं नव्हतं ना बाळांनो, हे एकदा तरी चेक करा बरं. थांबा, अरे कोणाच तरी कॉल पण आला होता. चला झाले का बघा, मागच्या लेक्चरचं एकदा चेक करा. 7th स्टँडर्डमध्ये आपण लास्ट काय घेतलं बघा, गणितीय क्रिया घेतलं. बरोबर आहे का? आणि गणितीय क्रियामध्ये आपण पॉइंटमध्ये आलतो का बाळांनो? नाही, यस, पॉइंटमध्ये आलेलं नव्हतं. म्हणजे काय, डेसिमलवाले प्रॉब्लेम आपले झालेले नव्हते. यस म्हणजे बरोबर आहे. चला आता बाळांनो काय करायचं पहा, इथे तुम्हाला पॉइंट इथे आहे, किती संख्या सोडून पॉइंट आहे बघा, 1 2 3 4, 4 संख्या सोडून पॉइंट आहे. हे का घेतोय आपण? कारण आपल्या परीक्षेमध्ये यावर्षीही प्रश्न आला होता, म्हणजे जो आता झाली ना आपली परीक्षा त्याच्यातही पॉईंटवर प्रश्न आला, आणि त्याच्या मागच्या परीक्षेला म्हणजे 8वीला पण तो, पहिले 8वीला होती ना स्कॉलरशिप, तर तिथे पण तो प्रश्न आलाय. नवोदयच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे महत्वाचं आहे, कारण त्यांना 2 प्रश्न आले त्याच्यावर पॉईंटवर, सरळ सरळ पॉईंटचा काय गुणाकार. ठीक आहे, पहा आता या. मग इथला बाळांनो समजा हा पॉईंट आहे नाही असं कन्सिडर नाहीच आहे समजा, मग मला कोण दिसतं 11, इथं कोण दिसतं, इथे पॉईंट नाही असं समजा 7 दिसतं. 11 7 77. मग बघा हे 7 7 77 लिहिले. ओके, आता काय करायचं, आता आपल्याला इथे किती संख्येनंतर पॉईंट आहे, एक संख्येनंतर. इथं किती नंतर आहे बघा, 1 2 3 4, 4 नंतर. इथला एक संख्येनंतर पॉईंट, इथे 4 नंबर नंतर पॉईंट आहे. मग दोन्ही मिळून जर आपण बाळांनो काउंट केले तर बघा, 1 इथला आणि 4 इथले, टोटल 5 झाले. किती झाले? टोटल 5 झाले. मग 5 संख्या सोडून दशांश द्यायचा आहे. बरोबर आहे? माझ्याकडे तर 2च आहेत. मला काय करायचंय, 5 संख्या सोडून दशांश द्यायचा आहे, पण माझ्याकडे तर 2च आहेत. मग काय करणार, मग मी इथून सुरू करणार, 1 2, मला अजून 3 पाहिजे. काय पाहिजे? अजून 3 पाहिजे. मग 1 2 3 4 5, पुढे संख्या नाहीत ना, 0 घ्या आणि मग दशांश द्या. हा आला तुमचा दशांश. हे आलं याचं फायनल आन्सर. ओके, मला कमेंट दिसणार चालल्यात बघा. आलं का लक्षात? पाहता, एकच मिनिट. यस, करेक्ट आहे बघा, शाबास. ओके, नेक्स्ट थर्ड वन पाहता बाळांनो. थर्ड काय, समजा बाळांनो आपल्याला असं दिलं 0.8 इंटू 0.02 इंटू 0.003 असं दिलंय. आता यांचा काय करायचा गुणाकार बघा बरं. हा चलो मानसी बेटा बरोबर आहे, आदेश करेक्ट आहे. किती शून्य आहेत तुमचे बघा, 7 7 0 0 0 आणि मग पॉईंट आहे. बरोबर आहे. यस रोहन, चल बेटा सांग. आता बघा काय येतं, 8 गुणिले 2, इथला पॉईंट आहे नाही असं कन्सिडर करा, काय किंवा पॉईंटच नाही असं समजा. मग कोण दिसतं मला, 8 दिसतं. 8 × 2 16, 16 × 3 48. बरोबर आहे. म्हणजे काय आलंय बघा, संख्यांचा गुणाकार. 8 2 16, 16 त्रिक 48. मग लिहायचं 48 लिहिले 48. आता सांगा बरं मला, किती संख्येनंतर दशांश देऊ, किती संख्येनंतर पॉईंट देऊ, काउंट करा. इथं बघा 3 संख्येनंतर पॉईंट आहे, इथं 2 संख्येनंतर पॉईंट आहे, इथं 1 संख्येनंतर पॉईंट आहे. मोजा बरं, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6 संख्येनंतर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. बरोबर आहे काय, 6 संख्येनंतर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. ओके, मग चला बरं, माझ्याकडे तर 2च आहेत, मला तर 6 पाहिजे. मग इथे पाहता 1 2
3 4 5 6 झाल्या का 6? हा 6 नंतर पॉइंट द्यायचा आहे म्हणजे इथं पॉइंट येईल आपला. कुठे येईल? इथं पॉइंट येईल. बरोबर आहे. यस. चला झालं का? मग हे आलं तुमचं फायनल आन्सर. बाळांनो, जे तुमचे मित्र असतील, जे तुमचे शेजारी असतील, शाळेतले मित्र असतील, सर्वांना सांगायचं आता की बाबा अभ्यासक्रमाला सुरुवात झालेली आहे. सुंबे सरांचं काल आपल्याला अभ्यासक्रमाची ओळख कंप्लीट केलेली आहे सरांनी. आपण याच्यानंतर हा पाठ झाला की थोडासाच आहे पाठ, संख्यांची ओळख एक घेणार आहे. संख्यांची ओळख झाली म्हणजे आपले मित्र सगळे आले की मग आपण इंडेक्स काय आहे, इंडेक्स मधले पॉइंट काय आहेत ते पॉइंट घेणार आणि मग पहिल्या इंडेक्सच्या याच्यानुसार स्टार्ट करणार. ओके. त्याच्यामुळं तुमच्या सर्व मित्रमंडळींना इन्फॉर्म करा. बरोबर आहे. मग आता सांगा बरं मला इथं आत्ता काय करायचं, यांचा कसा करायचा गुणाकार सांगा. बोला पाहुणे मंडळी, सांगा बरं काय करायचं. 1.2 गेल्या का कमेंट पुन्हावरी? चला फास्ट हो द्या. एकच मिनिट. तुम्ही सॉल्व करा. थांबा मला. अच्छा, करेक्ट उत्तर आलंय बा. कोणाकोणाचं आलंय? बरोबर आहे. 0.000040 येतं मग 48 आहे. करेक्ट आहे. चला. झालं सुरू. ओके, कॅल्क्युलेशन सुरू झालं का? आता बाळांनो मला सांगा, मी जर इथला पॉइंट काढला तर मला 2 दिसतं का 12 दिसतं? मी जर इथला पॉइंट काढला तर मला 2 दिसतं का 12 दिसतं? बघा बरं. मी जर पॉइंट काढला तर मला हे 2 नाही दिसत, 12 दिसतं. काय दिसतं? 12 दिसतं. 12 दिसतं. बरोबर आहे. मग इथं तर पॉइंट नाहीच आहे. 12 इंटू 12 म्हणजे 12चा स्क्वेअर. बाळांनो स्क्वेअर सगळ्यांना पाठ आहेत. ओके. 30 पर्यंत स्क्वेअर आणि 10 पर्यंत क्यूब आपल्याला पाठ पाहिजे बाळांनो, तोंडपाठ. नसतील तर काय करायचं, मग मी लिहून देतो तुम्हाला. दररोजचा 1 किंवा 2 स्क्वेअर पाठ करायचा. ओके. चला आता बघा हे आलं एवढं. यस. आता काय करायचं? शाबास. काय आलं मानसी बेटा? 14.4. आता इथं डेसिमल म्हणजे काय, इथं पॉइंट आहेच नाही. चला इथं बघा, एक संख्येनंतर पॉइंट द्या, मग एक संख्येनंतर पॉइंट. झालं उत्तर. किती सोपं आहे बघा बरं. अजून 5 नंबर पाहता. समजा बघा 3 9 2 5 गुणिले 0.01. बोला उत्तर. बोलिए भाई और बहनों, बताओ क्या होगा. चलो, संख्या कोण दिसतं तुम्हाला? संख्या दिसतं 3925. कोण दिसतं? 3925. बरोबर आहे. मग 3925 इंटू 0.01. मग काय करायचं? बोला. 0.01 काय करायचं सांगा. आपल्याला इथे ही संख्या गुणिले 1 करायचं. मग 3925 गुणिले 1 काय आलं? 3925च आलं. बरोबर आहे. आता सांगा, इथं तर दशांश तुमचा पॉइंट नाहीच आहे. मग इथं 2 संख्येनंतर पॉइंट आहे. मग काय करायचं? उत्तरामध्ये 2 संख्येनंतर पॉइंट द्या. चला 1 2 2 संख्येनंतर पॉइंट. संपलं. है की नाही? यस. चलो एक लास्ट बघा आता. 6 नंबर 1.7 इंटू 1.7. बरोबर आहे. चला 1.7 इंटू 1.7. मानसी तुला स्क्वेअर येतात का असं विचारती. कोण? सानवी विचार. ओ आदेश महाराज, तुम काहे 0 लगाए दो? नहीं लगाना बेटा. नाही आदेश महाराज बघा लक्ष द्या. बाळांनो इथे जर आपल्याला संख्या कमी पडत असतील, बघा आता इथं 48 दोनच संख्या आहेत, पण आपल्याला काय पाहिजे होत्या? 6 संख्या पाहिजे होत्या, पण आपल्याकडे काय 2. मग 0 लावायचं बाळांनो. पण इथं बघा ना, इथं आपल्याकडे ऑलरेडी किती संख्या आहेत? 4. आणि किती नंतर आपल्याला पॉइंट द्यायचा आहे? 2. मग ऑलरेडी आहेत ना आपल्याकडे. मग इकडे 0 नाही लावायचा. ओके आदेश महाराज, कळालं? यस. चला मग क्लिअर आलं. आता अजून एक घेऊ तसं वाटल्यास. याचं सांगा मला. कोण दिसतं? मी जर समजा तिथला दशांश काढला, मी जर समजा तिथला पॉइंट रिमूव्ह केला, पॉइंट काढला, तर मला कोण दिसतं? 17 दिसतं. पुढच्यात सुद्धा कोण दिसतं? 17 दिसतं. मग 17 गुणिले 17 काय येतं हो? आदेशचं म्हणणं आहे. ओके डन. चला
हे बेटा, ओ बेटा तुमचा काय आला वर्ग, नाही ना बेटा, थोडस घोळ झाला, कन्फ्यूज झालं. सानवी, मानसी, बाळांनो 17 गुणिले 17, 17चा वर्ग किती येतो? हा सिद्धी करेक्ट आलं बेटा तुझं. थोडस घोळ झाला तुमचा, कन्फ्यूज झाला दोघींचा. पहा 17चा वर्ग येतो 289. काय येतो? 289. बरोबर आहे का? हा, मग आता बोला, किती संख्या सोडून हम उसको डेसिमल देंगे? बोलो का होगा आंसर? इधर देखो, ई वाला एक छोड़ के पॉइंट है, इधर भी एक छोड़ के पॉइंट है. बाळांनो नेहमी उजवीकडून काउंट करायचं बरं. कोणीकडून? उजवीकडून काउंट करायचं. राईट, उजवीकडून काउंट करायचं. मग इथं एक संख्यानंतर दशांश आहे, डेसिमल आहे, इथं पण एक संख्येनंतर पॉइंट आहे. दोन्ही मिळून दोन संख्येनंतर संपला विषय. एक आणि दोन, दोन संख्येनंतर पॉइंट, हे आपला आन्सर. एक अशा टाईपचं घेऊ. इथं थोडासा आमच्या काही महाराजांचा घोळ झाला होता. पाहता आदेश महाराज, तू सांगायचा आता 4, 3, 2, 8 गुणिले 0.001. बोला, बोलिए का होगा? चला लवकर लवकर, फास्ट. झालं का? आलं का उत्तर? हा, सोप्पं आहे बघा. इथं तुम्हाला पॉइंट दिसतो का? नाही दिसत. 4228 जशास तसं लिहा. 4228 एक 4228, बरोबर आहे. सॉरी, 4228 नाही, 4328 आहे. बरोबर आहे ना? 4328, राईट, करेक्ट आहे. आता बघा आदेश, शाबास. इथं किती संख्येनंतर दशांश होता किंवा डेसिमल म्हणतो आपण, त्याला पॉइंट म्हणतो. 1, 2, 3, 3 संख्येनंतर पॉइंट होता. इथं आहे का पॉइंट? नाहीच आहे. मग फायनल आन्सर मध्ये 3 संख्येनंतर पॉइंट द्या. चला 1, 2, 3 झालं. हे आपला आन्सर आलं. करेक्ट, यस, डन, ओके. तर हे आहे बाळांनो आपला दशांशाचा गुणाकार. काय हेडिंग आहे? दशांशाचा गुणाकार. चला लगेच आता नोट केलं असेल तर पुढे जाऊत बरं. त्याला नाव देऊत आता दशांशाचा भागाकार. या पुढे. कंप्लीट झालं का सर्वांचं? शाबास. चला पुढे. चला झाले. आता लिहूत आपण दशांशांचा भागाकार. थांबा एकच मिनिट. बर, चला. हा, ही आपलीच आहे. आपलं हे आहे बाळांनो. आता याच्यानंतर कोणी इयत्ता चौथीचे जर तुमचे मित्र असतील किंवा भाऊ बहीण असतील बाळांनो, त्यांचा सुद्धा सिलेबस सुरू झालाय. त्यांची संख्यांची ओळख म्हणजे काय, एकदम बेसिक पॉइंट. पहिल्यांदा काय घेणार आपण? एकक, दशक, शतक काय, हे सुद्धा यांचं सुरू झालेलं आहे. तर त्यांनाही तुम्ही इन्फॉर्म करू शकता. त्याचबरोबर इयत्ता इयत्ता 5वी नवोदय, जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा याची सुद्धा बाळांनो आपली जी क्लास आहे सुरू झालेली आहे. यांचा सुद्धा सिलेबस स्टार्ट झालेला आहे. जे विद्यार्थी नवोदयची तयारी करताय त्यांना सांगा अभ्यासक्रमाला सुरुवात झालेली आहे. बरोबर आहे. चला पुढे. आणि कोणी NMMS चे जर विद्यार्थी असतील तर NMMS, जी की आपल्याला माहिती आहे 48,000 रुपये स्कॉलरशिप मिळते 4 वर्षासाठी, आणि एका वर्षाला गृहीत धरलं तर येतं ते 12,000 रुपये. बरोबर आहे. तर हा सुद्धा पार्ट स्टार्ट झालेला आहे. त्याच्यामध्ये पेपर 2 नावाचा एक कन्सेप्ट असतो बाळांनो, तुम्हाला नाही येतो. थांबा, या आता इकडे. आपल्याला काय घ्यायचं? दशांशाचा भागाकार. आता आपण काय घेतलं? गुणाकार. एकच मिनिट थांबावर, आपल्याला थोडासा नाही ओके. चला, दशांशाचा भागाकार एकदम सोपा आहे बघा. दशांशाचा भागाकार. यस, ओके. चलो, दशांशाचा भागाकार. आता बघा काय करायचं. समजा आपण एक उदाहरण घेतलं साधं. मला कोण आन्सर सांगेल बघा बरं. 2 भागिले 0.5 2 डिवायडेड बाय 0.5. बरोबर आहे. मग सांगा. चलो, आदेश महाराज, सिद्धी बेटा. चला, मानसी, सानवी, रोहन. अरे रोहन कुठे गेला? रोहन, हा रोहन चल कमेंट कर फास्ट. आता बाळांनो, जे मुलं जुलै ऑगस्ट मध्ये जेव्हा
क्लास जॉईन करतात ना, तर त्यांची फार गडबड होते. गडबड अशी होते की त्यांना एकतर मागचा सिलेबस कव्हर करायचा असतो आणि पुढे आपल्या सोबत करायचा असते कंटिन्यू, बरोबर आहे ना. त्याच्यामुळं गडबड होते. आता सुट्ट्यांचा कालावधी आहे, निवांत व्यवस्थित आपला अभ्यास होतो है ना. 4 घंटे खेळण्याच्या ऐवजी 2 घंटे खेळा आणि दिवसभर सुट्टीच आहे की. आणि मामाच्या गावाला गेले, कुठेही गेले तर बाळांनो तिथल्या मोबाईलमध्ये तुम्ही आपलं ॲप डाउनलोड करायचं आणि तिथे क्लास अटेंड करायचा. कुठेही जा, तिथे क्लास अटेंड करायचा. चला, सिद्धीचं उत्तर काय आलं? 4 आलं. वा वा, शाबास. पहा आता 2/0.5 आहे, 2/0.5. आता काय करायचं बाळांनो? पहा, आपला जसा गुणाकाराचा नियम ना तसाच नियम. मला इथे कुठं तुम्हाला पॉईंट दिसतो का वरती? नाही. मग जशास तशी संख्या लिहा, जशास तसा तो नंबर लिहा. इथे पॉईंट दिसतो, चला पॉईंट बाजूला ठेवा आणि फक्त नंबर लिहा. लिहिलं. आता याच्यानंतर मी काय बोलतो ते लक्षात राहू द्या. बघा, हा, आता बाळांनो जे दिसणारे नंबर आहेत ते लिहिले. खाली तुम्हाला एक संख्या सोडून दशांश आहे. एक संख्येनंतर तुम्हाला पॉइंट आहे, बरोबर आहे ना. मग एक संख्येनंतर पॉइंट आहे तर काय करायचं? खाली आहे. कुठं? खाली. खाली तुम्हाला एक संख्येनंतर पॉइंट आहे तर वरती काय करायचं बाळांनो? 1 0 ऍड करायचं. काय? 1 0 ऍड करायचं म्हणजे काय? इथं 20 करायचं. 1 0 ऍड करायचा. आता डिवाइड करा. चला, 5 1 जा 5, 5 4 जा 20, 5 1 5, 5 चोक 20. उत्तर काय आलं? 4. शाबास. 2 नंबर कोण सांगेल बघा आता? 0. सॉरी, हां, इथे 3/0.05 असा असेल समजा, तर काय करायचं पहा बरं. फास्ट. चला, रोड महाराज बोलिये. काय येतो हो? सोपं. काय करायचं? दशांश तिथं नाही असं गृहीत धरायचं. मग संख्या संख्या लिहायचे. नंबर्स नंबर्स ॲज इट इज राईट डाऊन करा. चलो, 3/5 नोट केलं. हां, कॅल्क्युलेशन फास्ट कर. चला, सेकंदात कमेंट आली पाहिजे. आणि खाली 2 संख्या सोडून तुम्हाला पॉइंट आहे, बरोबर आहे ना. किती संख्या बघा? 1 2. 2 संख्या सोडून पॉइंट आहे. मग काय करायचं? शाबास, करेक्ट आहे. वरती 2 0 लावायचे. का बरं 2 0 लावले? कारण खाली 2 संख्या सोडून दशांश आहे म्हणून. ठीक आहे. चला, मग आता 5 न डिवाइड करा. 5 1 5, 5 6 30, शून्याला 0. उत्तर आलं 60. बर, आता थोडस चेंज. समजा मी तुम्हाला असं लिहिलं की पॉइंट समजा 5 दिले आणि डिवायडेड बाय इथे किती लिहू? 10 लिहू समजा. ओके. हा, इथं सांगा आता. आवाज येतोय क्लिअर? आवाज क्लिअर आहे? लवकर लवकर होऊ द्या, बोला. चला, झालं. साठ आले. पुढचं बघा. कोणाचा आला आन्सर? बोला. पाहता काय करायचं बाळांनो? मी काय म्हटलं तुम्हाला? फक्त संख्या संख्या लिहा. 1 दिसतं, खाली 10 दिसतं, लिहिलं, बरोबर आहे ना. 1 दिसतं, खाली 10 दिसतं. आपल्याला पॉइंट मध्ये काढायचं नाही. आता अपूर्णांकात येऊ द्या, फ्रॅक्शन मध्ये आलं तरी चालेल. मग पाहता 5 1 जा 5 आणि 1 राहिलं ना रे बाळांनो. थांबा, 5 1 जा 5 कशाला अगोदरच. हा, वरती एक संख्या सोडून तुम्हाला पॉइंट आहे. किती? एक संख्या सोडून पॉइंट आहे. थांबा, लक्षात घ्या काय करतोय मी. वरती एक संख्या सोडून पॉइंट आहे बाळांनो. मग खाली 1 0 ऍड करा. वरती पॉइंट असेल तर खाली 0 ऍड करा. खाली पॉइंट असेल तर वरती 0 ऍड करा. इथे खाली 2 संख्या सोडून तुमचा पॉइंट होता तर वरती 2 0 ऍड करा. इथे वरती एक संख्या सोडून पॉइंट आहे, खाली 1 0 ऍड करा. किती सोपं आहे बघा बरं. आता भाग द्या. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 1 5, 5 2 10. उत्तर आलं 1/20. उत्तर काय आलं? 1/, अय बाळांनो, नुसतं 20 नाहीये, 1/20 आलंय. 1/20, 1/20, 1/20, राईट. हा, चला, कळालं. ओके. अजून पुढे
झालं का हे? या इकडे. आता बघा थोडंसं चेंज म्हणजे काय, वरती पण आणि खाली पण दोन्हीकडेही. अच्छा, हे 3 नंबर होता का? बर, इधर लिखो 4 नंबर। ई ससुरा का कहता है देख लो। ई वाला हमका ऐसा बोल रहा कि ऊपरवा ऐसा है और नीचे हमका बोल रहा कि तुम ऐसा लिखो। बताओ का होगा? हाँ आदेश सानवी बेटा, हे काय आलं? 1/20 आलं, नॉट 20. ठीक आहे, 1/20 का आलं? कारण वरती एक संख्येनंतर पॉईंट होता, मग मी खाली एक 0 ऍड केला, 10चे 100 झाले आणि वर 5 होतं. बरोबर आहे ना? यस, 5 1 जा 5, 5 2 जा 10, म्हणजे काय आलं? 20 आलं खाली. आता सांगा बरं काय करायचं? सोपं, लक्षात घ्या. आता पहा, पहिले बाळांनो संख्या संख्या लिहा 15 आणि खाली कोण दिसतं? 3 दिसतं. लिहिले. ओके, आता पुढची स्टेप महत्वाची आहे. काय? खाली किती संख्या सोडून दशांश आहे? बोला. पहा, खाली किती संख्या सोडून दशांश आहे? सांगा मला. बघा बरं, इथं 1 2 3 4 5 6, परत मोजा 1 2 3 4 5 6. 6 नंबर्स नंतर पॉइंट आहे बाळांनो. मग आपण काय करायचं? 6 0 ऍड करायचे, पण कुठं? वरती, म्हणजे कुठं? इथे. 1 2 3 4 5 6. करेक्ट? ओके. आता काय करणार? वरती बघा किती येतं? 1 2 3 4, वरती 4 संख्या नंतर पॉइंट आहे. मग आपण खाली काय करायचं? 4 0 वाढवायचे. 1 2 3 4. बाळांनो, वरी 4 आहे ना, खाली 4 0 लावा. खाली 6 आहे ना, वरी 6 0 लावा. कळालं काय? वरचे संख्या मोजायच्या, किती संख्येनंतर पॉइंट आहे तेवढे 0 खाली लावायचे आणि खाली मोजायचं 1 2 3 4 5 6 नंतर होतं ना, तर 6 0 वर लावायचे. संपलं. चला, आता कोण कोण याच्यामध्ये कॅन्सल होतं? 4 0 4 0 कॅन्सल. चला बरं, 3 5 जा 15 अँड 2 0 ॲज इट इज. सो फायनली वी गेट 500. फायनली वी गेट 500. राइट, यस, करेक्ट. और एक लिखो. चलो, ये वाला हो गया, इधर वाला. चलो, इधर वाला कंप्लीट हो गया क्या? ओके, अब इसमें ना थोड़ा सा चेंज करेंगे और अलग. 5 नंबर. आता हे कळालं ना बाळांनो? वरती 4 संख्या सोडून पॉइंट आहे, खाली 4 0 वाढवा. आदेश महाराज, तुमका इधर 4 0 कैंसिल करने, ऊपर 6 थे तो 500 होगा. 500 पास से येईल ना बाळांनो? ओके. हा, आता हे कळालं की बाबा वरती 4 संख्यानंतर पॉइंट आहे, खाली 4 0 लावा. खाली 6 संख्येनंतर पॉइंट आहे, वरती 6 0 लावा. बरोबर आहे? या इकडे. आता थोडंसं चेंज. हा, कोण सांगेल मला? 0.4 इंटू 0.12 असा आहे. हा, थांबा. अरे, डिवाइडेड बाय 0.00. समझा? नो, ऐसा नहीं करेंगे हम, ऐसा लिखेंगे 16. तो क्या होगा आंसर? बताओ. चलो. आलं का? चला, फायनल. आता कसं करणार बाळांनो? वरती तर मला गुणाकार दिसतं, खाली एक संख्या दिसतं. काय करायचं? आपल्याला दशांशाचा गुणाकार कसं करायचं माहिती आहे. बरोबर आहे? बर, तसंही नका करू. पाहता काय करायचं? आपली पद्धत काय बाळांनो? आपली मेथड की मला जेवढे नंबर्स दिसत आहे पहिले नंबर काउंट करा. चला, इथपर्यंत कोणाला काय अडचण? नो. जसं दिसतंय तसं लिहायचं, फक्त पॉइंट काढून टाकायचा. काढला. बर, मग आता हे आल्याच्या नंतर आता पुढे काय करायचं बघा. आपली सेम पद्धत. काय? खाली किती संख्येनंतर पॉइंट आहे तुम्हाला? 1 2 2 नंतर पॉइंट आहे. मग वरती बाळांनो 2 0 ऍड करा. तुम्ही उत्तर सांगा मला फास्ट. 2 0. आता तुम्ही म्हणसाल 2 0 याच्या पुढे लावू का याच्या पुढे लावू? कोणाच्याही पुढे लावा. मग आपण ते 2 0 लावले समजा ह्याच्या पुढे. मग हे काय झालं? 1200 झालं. आता वरचे मोजा ना, वरचे. वरी किती संख्या सोडून बघा पॉइंट होता? इथं 1 2, इथं 1. टोटल मिळून 3 संख्या सोडून पॉइंट वरती आहे. बरोबर आहे? टोटल मिळून 3 संख्या सोडून पॉइंट वरती आहे.
हा सिद्धी बेटा बरोबर बघा, बरोबर आले का? कॅल्क्युलेशन करताना मिस्टेक झालीच नाही पाहिजे. एकदम साधं साधा असतं, मिस्टेक नाहीच झाली पाहिजे. हा चला मग आता वरती मोजा, 1 2 इथं एक एक म्हणजे टोटल 3 संख्या सोडून तुमचा पॉइंट आहे. मग खाली काय करायचं, 3 झिरो लावायचे. किती? 3 झिरो. मग लावा 1 2 3 लावले. बर आता मला सांगा याच्यामध्ये कोण कोण कटतं? पहिले 2 0 कट करा. केले. बर 4 1 4 इथं 4 चूक 16 हे आलंय खाली असं. थांबा, बरोबर बरोबर उत्तर काढा, बरोबर उत्तर काढा. हा आता काय करणार, परत 4 न भाग जातो बघा, 4 त्रिक 12 4 1 4. हा बघा आलं इथपर्यंत, पण शेवटी थोडासा घोळ झाला बघा काही जणांचा. 3 भागिले हा 3 डिवायडेड बाय 10, 3 डिवायडेड बाय 10. मग आता बाळांनो काय करायचं, हे तर आपलं फायनल आन्सर आलंय, पण समजा तुम्ही म्हटले नाही मला याला पॉइंट मध्ये कन्वर्ट करा, पॉइंट मध्ये, तर काय करायचं बघा, 3 ला 3 बरोबर आहे, खाली 1 0 दिसतो ना बाळांनो, तर एक संख्येनंतर डेसिमल द्या. हे आला आपला आन्सर, हे आला आपलं आन्सर 0.3. करेक्ट? यस. झालं का? हा आता आलं बघा, तुम्ही एक दशांश म्हणजे 1 0 जास्त घेतला होता. चला अजून पुढे, झालं का इथपर्यंत? अजून घ्या 1 2, म्हणजे तुमचा हा कन्सेप्ट टोटल क्लिअरच होईल आता. या झालं इथपर्यंत? ओके. आता बघा बाळांनो 6 नंबर. हा समजा आपल्याला असं दिलं, थांबा आपण पेन चेंज करू. हा समजा असं म्हटलं 0.0 इथं म्हणलंय 27 इंटू 0.45. बघा काय लिहितोय मी, आणि खाली सुद्धा 2 आहेत. 0.000 समजा म्हटलं आपल्याला 9 आणि 0.00 म्हटलं 5, तर काय? आता असं आलं तर काय करायचं बघा, खाली पण दशांश आहे, वरती पण दशांश आहे. लास्ट क्वेश्चन आता हा, ह्याच्यानंतर मग आपण दशांशाचा वर्ग कसं करायचं ते शिकूत, नंतर वर्गमूळ कसं काढायचं ते शिकूत. चला फास्ट, चला 1 मिनिटाचा वेळ आहे बघा तुमच्याकडे. हा चला, मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरणाची जी तुम्हाला भविष्यात लागणारी हे आहे, काय म्हणतो आपण त्याला, लागणारं जे स्टडी मटेरियल आहे बाळांनो, तर सुंबे सरांनी जबरदस्त पद्धतीनं तयार केलेलं आहे बघा. कारण त्यांचा तब्बल 15 वर्षाचा अनुभव आपल्या स्कॉलरशिपचा पण आहे आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांचा आहे. त्यामुळं सरांनी पूर्ण प्लॅन रेडी केलेला आहे बघा, की आपल्याला नेमकं पुढे काय करायला पाहिजे, आता विद्यार्थ्यांना कसं याच्यामध्ये सोपं होईल आणि कसे आउट ऑफ मार्क्स मिळतील, हा पूर्ण प्लॅन त्यांनी रेडी केलेला आहे. आपला सुद्धा काम सुरूच आहे. यस, होऊन जाईल आपला पण ह्या 2-3 दिवसामध्ये पूर्ण. चला आता सांगा मला 0.027, 0.45 अँड 0.009. आपला रूल काय बाळांनो? आपला रूल एकच आहे की नंबर्स लिहा. 27 45 खाली 9 आणि 5. चला 27 गुणिले 45 खाली 9 गुणिले 5. सेमीवाले गुणिले म्हणजे मल्टिप्लाय असतं, मल्टिप्लिकेशन. ओके चलो, आता बाळांनो तुम्हाला दशांश काउंट करायचा आहे, डेसिमल काउंट करायचा आहे, पॉइंट किती नंतर आहेत ते काउंट करायचंय. चला बरं, हा पॉइंट किती नंतर आहे काउंट करा. खाली काउंट करा पहिले, पहा 1 2 3 इथं 1 2 3 4, इथले 3 आणि इथले 4, 7 संख्येनंतर पॉइंट आहे. टोटल जर काउंट केलं तर बघा 1 2 3 1 2 3 4, 4 आणि 3 7, 7 संख्येनंतर पॉइंट आहे. मग आपण 7 झिरो वरती ऍड करा, 1 2 3 4 5 6 7. झाले का 7? संपलं. आता या इकडे वरती मोजा, 1 2 1 2 3. वरती बघा इथे 2 संख्येनंतर पॉइंट, इथे 3 संख्येनंतर पॉइंट, दोन्ही मिळून जर आपण काउंट केलं तर टोटल येतं तुमचं 5 संख्येनंतर तुमचा पॉइंट येतो. किती संख्येनंतर?
5 संख्येनंतर पॉइंट येतो, बरोबर आहे. मग 5 संख्येनंतर पॉइंट येतो ना, तर 5 झिरो खाली ऍड करा. 1 2 3 4 5 वरती 5 संख्येनंतर आहे ना पॉइंट, तर खाली 5 झिरो ऍड करा. खाली 6 संख्येनंतर येते 7, 7 संख्येनंतर आहे ना खाली, तर वरती 7 झिरो ऍड करा. चला किती कटले बघायच्यातले, 5 5 झिरो कटले. बोला 9 वंजा 9, 9 1 9, 9 त्रिक 27. आवाज येतोय. बर पुन्हा 5 1 5, 5 9 45. पण इथं 2 झिरो जशास तसे. बोला उत्तर. चला पाहुणे मंडळी लवकरात लवकर सांगा का येऊन राहिलं. का आ गया इसका आंसर? तो इसका आंसर आ गया 3 इंटू 900. 3 9 27 आणि 2 झिरो ॲज इट इज 2700 उत्तर आलं. याचं काय आलं? 2700 आन्सर आलं. शाबास, करेक्ट. जाऊत का पुढे आता? हा बर बाळांनो, आता काय करायचं, भागाकार जमला है ना, डिव्हिजन आपल्याला डेसिमलचं. ओ मानसी बेटा, हे 3 आहे ना, त्याला मल्टिप्लाय 900 इंटू खाली 5 आहे, 5 9 45. मग 900 गुणिले 3 आहे 2700. आलं लक्षात? सानवी बेटा करेक्ट आहे. यस. चला आता हा तुम्हाला डिव्हिजनचा पार्ट क्लिअर झाला. काय डिव्हिजनचा पार्ट क्लिअर झाला. डेसिमल मध्ये पॉइंट मध्ये जर डिव्हिजन आलं तर आपल्याला असं सॉल्व्ह करता आलं पाहिजे. आता आपण जाऊ पुढे, ज्याचं नाव आहे काय, ज्याचं नाव आहे दशांशाचा वर्ग करणे. गरजेचं आहे आपल्याला. चला दशांशाचा वर्ग करणे झालं का? ओके. चौथीच्या बाळांनो तुमच्यासाठी पण सुरू होतोय लगेच संख्यांची ओळख. हा आता घ्या काय, दशांशाचा वर्ग करणे. बर आता पहा बाळांनो, आपल्याला पहिला चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदर काय, पहिला चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक PDF पाठवीन मी ग्रुपवर. आपले जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत ना, त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी तुम्हाला एक PDF पाठवीन आणि ती PDF तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची. ओके, डाउनलोड करायची आणि मग नंतर PDF प्रिंट करून घ्यायची. हा सांगेल मी त्याच्यात काय आहे. या इकडे आता पहिले हे घ्या, दशांशाचा वर्ग स्क्वेअर म्हणजे काय बाळांनो, पॉइंट डेसिमलचा स्क्वेअर, डेसिमल फ्रॅक्शनचा स्क्वेअर, दशांशाचा वर्ग करणे. काही जणांना जे मराठी मीडियमचे आहेत त्यांना दशांश कळतं, जे इंग्रजी माध्यमाचे आहेत ना विद्यार्थी किंवा सेमीचे आहेत ना त्यांना दशांश नाही कळणार, त्यांना पॉइंट कळतं, डेसिमल कळतं. मग काय करायचं बाळांनो, आपल्याला इथं डेसिमलचा स्क्वेअर करायचा, दशांशाचा वर्ग करायचा. चला समजा मी एक लिहिलं 0.2, याचा स्क्वेअर मला कोण करून दाखवेल? बोला. याचा स्क्वेअर कोण करून दाखवेल? चला सांगा फास्ट. त्या PDF मध्ये फार महत्वाचं असेल बाळांनो, आणि ती PDF कोणाला लिहिल्याच्या नंतर, त्याच्यामध्ये लिहिल्याच्या नंतर कोणालाही द्यायची नाही. कितीही जवळचा मित्र असेल तुमचा तरीही द्यायची नाही. का? कारण त्याच्यामध्ये जे तुम्ही लिहिलंय ते तुम्हाला जर हरवली तर परत लिहावं लागेल पूर्ण. त्याच्यामुळं ती जी PDF तुम्ही प्रिंट काढणार आहात, ज्याच्यात लिहिणार आहात, ते बिलकुल कोणालाही द्यायचं नाही. समजलं? ओके चलो फिर नेक्स्ट. झालं का? दशांशाचा वर्ग करणे. बर एक आलं, सानवीचं आलं बघा उत्तर. अजून कोणाकोणाचं येतंय सांगा बरं. मी अजून एक घेऊ का खाली, म्हणजे 2 सांगायला सोपं जाईल. 2 नंबर ये सांगा बरं मला, एक यांचं उत्तर काय येऊन राहिलं? बोला काय येऊन राहिलं सांगा. ओ थांबा, तुहार पॉइंट तो किधर लग गया? जसं जमतं तसं सांगा, काय अडचण नाही. चुकलं तर चुकलं, त्याच्यात काय. सिद्धी तुझं काय आलं बेटा? अयो सानवी बेटा तू काय केली, इकडे एवढे झिरो लावली. बघा आता एकदम सोपा आहे बघा. हाँ रोहन महाराज किधर गए, दिख नहीं रहे हमको. बर या इकडे पाहता काय करायचं बाळांनो, फार सोपं आहे. आपला पहिल्यापासून या पॉइंटच्या बाबतीत एक रूल आहे. काय रूल म्हणजे असा आहे की बा पॉइंट काढून टाका, दिसणाऱ्या संख्या लिहा. बरोबर आहे. मग इथं वर्ग असेल तर काय करायचं पहा, इथला मी पॉइंट काढला तर मला कोण दिसतं? 2 दिसतं, आणि 2 चा स्क्वेअर करा.
काय येतो 4, 2 चा स्क्वेअर काय येतो 4. आलं इथपर्यंत नो प्रॉब्लेम. ठीक आहे, चला पुढे. आता पहा, आता इथं महत्वाचं हे जे सेंटेन्स बोलतोय ना, फार महत्वाचं सेंटेन्स आहे. लक्ष द्या काय आहे. पाहता सिद्धीचं आलं बघा, दुसऱ्याचं पण पाहता. इथे एक संख्येनंतर दशांश आहे बाळांनो. किती नंतर? एक संख्येनंतर पॉइंट आहे. मग एक संख्येनंतर पॉइंट असेल तर आता याचं तर आपण संख्येचा वर्ग करून घेतला, नो प्रॉब्लेम, स्क्वेअर करून घेतला. मग आतमध्ये एक संख्येनंतर पॉइंट असेल तर बाहेर आल्याच्या नंतर दोन संख्येनंतर पॉइंट द्यायचा, त्याच्या डबल करायचं. त्याच्या काय करायचं? डबल. मग एक संख्येनंतर पॉइंट आहे, बाहेर आल्याच्या नंतर दोन संख्येनंतर पॉइंट. मग इथं तर माझ्याकडे एकच आहे. मग आता काय करणार? मला तर दोन पाहिजे. मग पहा, 1 2 झाल्या का? दोन संख्येनंतर पॉइंट. नेहमी पॉइंट देताना इकडूनच काउंट करायचे. कुणीकडून? उजवीकडून. ठीक आहे, हे झालं बाळांनो त्याचं आन्सर. सोपं ना? वर्ग म्हणजे काय असतं? 0.2 इंटू 0.2. मग याचं काय येतं? 4. 1 2 2 डिजिट नंतर डेसिमल. बघा बरं. हां, आलं का? यस, ओके, सगळ्यांचं आलं. आता चला, हे झालं. आता दुसऱ्याच सांगा बरं. मग इथे तुम्हाला संख्या कोण दिसतं? नंबर कोण दिसतं? 4 दिसतं. कोण दिसतं? 4 दिसतं. बरोबर आहे. मग या 4 नाही, सॉरी 2 आहे. तर या 2 चा स्क्वेअर करा पहिले, नंतर बघू डेसिमलचं काय करायचं, त्या पॉईंटचं काय करायचं नंतर बघू. पहिले याचा स्क्वेअर करा. स्क्वेअर आला 4, लिहिला 4. आता काय करायचं? इथे किती संख्या नंतर पॉइंट आहे? 2. इथं किती संख्येनंतर पॉइंट आहे? 2. मग आपण उत्तरात लिहिताना याचा वर्ग करतोय ना, तर उत्तरात लिहिताना काय करायचं? 4. त्याच्या डबल करायचं. 2 संख्येनंतर पॉइंट आहे, उत्तरात येईल 4 संख्येनंतर पॉइंट. चला बरं, मग घ्या. माझ्याकडे एकच संख्या आहे, मला अजून 3 पाहिजे. मग 1 2 3 4 झाल्या का? 4. ओके, आता द्या बरं दशांश. आता द्या तुमचा पॉइंट. हे आलं तुमचं फायनल आन्सर. किती सोपं आहे बघा बरं. हां, अजून चला पुढे. 3 नंबर काय येतं? 3 नंबर काय येतं बघा. समजा मी बाळांनो असं लिहिलं 0.0000, इथं समजा 11 घेतला आपण. काय? 11. आणि याचा केला स्क्वेअर. बघा आता, दशांशाचा स्क्वेअर, पॉइंटचा स्क्वेअर. चला, 11 आहे, स्क्वेअर करा. पहिले 11चा स्क्वेअर करा, नंतर पॉइंटचं बघू काय करायचं. बरोबर आहे का? बताओ. ई का कह रहा हमका? ई बोल रहा कि हमारा स्क्वेयर करो. कौनों का? 11 का. अब 11 का स्क्वेयर करे तो हमका मिल रहा 11 का स्क्वेयर हो गया 121. बराबर आहे. यस. आता मला आतमध्ये किती संख्येनंतर पॉइंट आहे बघा. 1 2 3 4. 4 नंतर पॉइंट आहे. मग आपण काय करायचं? त्याचा स्क्वेअर करतोय तर 4च्या डबल 8 नंतर पॉइंट द्या. मग 8 नंतर पॉइंट. माझ्याकडे तर 3च नंबर आहेत, मला तर 8 पाहिजे. 1 2 3 घ्या. मग पुढे 4 5 6 7 8 आणि मग द्या तुमचा पॉइंट. हे झालं तुमचं आन्सर. राईट. किती दिले बाळांनो तुम्ही? 1 2 3 4 5 अँड दिस 1 3 8 टोटल. करेक्ट. आदेश महाराज करेक्ट आहे. सानवी सिद्धी करेक्ट आहे बेटा. हां, मानसी चलो फास्ट, कमेंट फास्ट करायची. हां, झालं ना. अजून एक 4 नंबर. लई सोपं राहतं बाळांनो हे. पाहता 1.2 याचा स्क्वेअर. 1.2 याचा स्क्वेअर. तुम्हाला शनिवारला मी PDF देईन बघा, आणि त्या PDF मध्ये जे लिहिसाल ना ते कोणालाही द्यायचं नाही. का? कारण हरवलं तर परत लिहावं लागणार आहे तुम्हाला. झालं का? बोला. कंप्लीट. चलो कंप्लीट. वा वा वा, शाबास. हे बाळांनो तुमचे दशांश किती आपलं सॉरी पॉइंट किती नंतर बघा. मानसी बेटा तू 2 पॉईंट दिलेले दिसत आहे मला. 1 2 3 4 5. 5 नंतर 1. बरोबर आहे. बर, थांबा. किधर लिखे तू? 1.2. ए बाळांनो सिद्धी बेटा, 1.2 म्हणजे काय? 12. 12चा स्क्वेअर काय येतो? 144 येतो ना.
तू 244 घेतलीस बघ. हा, थोडंसं करेक्शन करा तिथं. चला आता बाळांनो मी इथला पॉईंट काढून टाकला तर मला कोण दिसतं? 12 दिसतं. 12 चला त्याचा स्क्वेअर करा. 144 आले. यस. आता आतमध्ये किती डिजिट नंतर तुमचा पॉइंट आहे? 1 डिजिट नंतर. मग बाहेर आल्यानंतर काय करायचं? 2 डिजिट नंतर. मग पहा आता इथं 1 2 डिजिट नंतर डेसिमल. मला गरज पडली का अजून संख्या घेण्याची? नाही, माझ्याकडे ऑलरेडी 3 आहेत. मला तर 2च संख्या सोडून दशांश द्यायचा आहे, पॉईंट द्यायचा आहे. मग 2 संख्यानंतर मी पॉईंट दिला. ओके, चला क्लिअर. अजून एक बघा आता. एकही मिनिट रुको. चलो 5 नंबर 0.17 ते तुम्ही कमेंट करता नाही ना, थोडंसं बरोबर करा, नाही तर मग ते तसं हे होऊन येतं. बरं, हां, तुझा फक्त स्क्वेअर करेक्शन करा. चला आता 5 नंबर बोला. याच्यानंतर एक लास्ट पॉईंट घ्यायचा आपल्याला. त्याचं नाव आहे दशांशाचा, म्हणजे पॉईंटचं स्क्वेअर रूट काढणे. चलो, हां, क्लिअर झालं का? बघा 4 पॉईंट फार महत्वाचे आहेत. मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, त्याच्यानंतर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट. चला काय तर बघा. आता मला इथं पॉईंट काढला तर 17 दिसतं. 17चा स्क्वेअर करा 289. काय आला? 289. आता आतमध्ये बोला बरं. आतमध्ये थांबा, उत्तर काय आलं तुमचं? करेक्ट आहे. यस, उत्तर काय आलं बघा. आता 2 डिजिट नंतर डेसिमल आहे, 2 डिजिट नंतर पॉइंट आहे, त्याचा करा डबल. म्हणजे काय? 2च्या डबल 4. 4 नंतर आता काय करा? डिजिट द्या. 1 2 3. माझ्याकडे तर 3च आहेत. मला अजून एक पाहिजे ना, मग इथं 0 घ्या. झाल्या का 4? यस. आत्ता द्या पॉइंट तुमचा. हे आलं तुमचं आन्सर. कळालं? ओके, चलो. झालं का? हां, यस, डन. चला मग आता एक लास्ट पॉइंट. झाला असेल हे. ओके, एक लास्ट पॉइंट. आता तो पॉइंट असा आहे बाळांनो, दशांशाचा काय करणे? दशांशाचे म्हणजे पॉइंटचे स्क्वेअर रूट घेणे, वर्गमूळ घेणे. हा, वर्गमूळ घेणे लक्षात राहू द्या. वर्ग करताना काय करायचं? जेवढ्या संख्या सोडून पॉइंट आहे त्याच्या डबल करायच्या आणि आन्सर मध्ये तेवढ्या संख्या सोडून पॉइंट द्यायचा. बरोबर आहे. आता इथं बघा काय बाळांनो, समजा पहिलं 0.0016. बोला याचं स्क्वेअर रूट कसं घ्यायचं? काय याचं स्क्वेअर रूट कसं घ्यायचं? पहा बरं. हा, सांगा बरं. आता याचं स्क्वेअर रूट घेताना काय करायचं? आपला तोच रूल बाळांनो. काय? पॉइंट काढला तर कोण दिसतं? 16 दिसतं. बरोबर आहे. मग 16 कोणाचा स्क्वेअर आहे? 4चा स्क्वेअर आहे. म्हणजे 16चं वर्गमूळ काय आलं? 4 आलं. आता आतमध्ये किती संख्या सोडून पॉइंट आहे बाळांनो? 4. वर्ग करायचा असेल तर त्याच्या डबल करतात, वर्गमूळ करायचा असेल तर त्याच्या हाफ करा. म्हणजे 4 संख्या सोडून पॉइंट आहे ना, तर उत्तरामध्ये 4च्या हाफ 2. 2 संख्या सोडून पॉइंट. माझ्याकडे एकच आहे, अजून एक पाहिजे. 2 झाल्या का? 2. ओके, त्याच्यानंतर हा पॉइंट. चला क्लिअर. हा, चला झालं का? ओके, बर. दुसरं बघा आता बाळांनो. समजा आपल्याला हे असं दिलं 1.21. हा, याचं सांगा बरं आता. 0.04. सानी बेटा. हा, नाही तू वर्ग केली म्हणजे वर्गमूळ काढलंय, पण तू पॉइंटचा वर्ग केली म्हणजे डबल केलीस. वर्गमूळ काढताना पॉइंट जेवढ्या संख्या सोडून आहे त्याच्या निम्म करायचं. ठीक आहे. आता पहा, मला इथला पॉइंट काढला तर कोण दिसतं बाळांनो? 121. आणि 121 कोणाचा वर्ग आहे? 11चा. म्हणजे 121चं वर्गमूळ 11 आहे. बरोबर आहे का? यस, 11. आता आतमध्ये 2 संख्या सोडून पॉइंट आहे. आतमध्ये काय? 2 संख्या सोडून पॉइंट आहे. बाहेर आल्यानं काय? त्याच्या निम्म 1 संख्या सोडून पॉइंट. मग 1 संख्या सोडून पॉइंट. संपलं. किती सोपं आहे बघा. 3 नंबर. समजा 0.000625 वर्ग माहित आहे तुम्हाला. 625 कोणाचा आहे? 25 आहे. बरोबर आहे ना? 625 कोणाचा आहे? 25 आहे. चला मग
हा 1 2 3 4 5 6 डिजिट आहे बरं. अगोदर हे तर घ्या. 625 काय आलं वर्गमूळ 25 बरोबर आहे. बर मग आता मला सांगा किती संख्या सोडून दशांश आहे 3 आणि 3 6 6 संख्या सोडून दशांश आहे. 6 संख्या सोडून दशांश आहे. मग 6च्या निम्म करा 3 3 संख्या सोडून दशांश द्या. चला 1 2 अजून एक पाहिजे 3 3 संख्या सोडून दशांश. याला आपला आन्सर करेक्ट. ओके चलो डन. यस आले. हा तर हे असं काढायचं बाळांनो वर्गमूळ. अगोदर काय घेतलं आपण वर्ग. त्याच्या अगोदर काय घेतलं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन बरोबर आहे ना. यस चला कळालं का आता सर्वांना. ओके आपण अजून उद्याच्या लेक्चरमध्ये आता खरं तर आजच आपल्याला काय करायचं होतं की बाबा हां आजच आपल्याला करायचं होतं की बाबा याच्यामध्ये संख्यांची ओळख नैसर्गिक संख्या मूळ संख्या पूर्णांक संख्या पूर्ण संख्या यांचं आपल्याला स्टडी करायचं होतं बरोबर आहे ना. पण हा पार्ट कंप्लीट केला महत्वाचा होता. हा लक्षात आपल्याला संख्यांची ओळख हा पार्ट घ्यायचा आहे ना. आता उद्याच्या लेक्चरमध्ये हा पार्ट सुरू होईल आपला कुठला संख्यांची ओळख. एकदा संख्यांची ओळख घेऊ थोडंसं आकडे काय असतात ते घेऊ आणि मग तुम्हाला इंडेक्सनुसार सांगेल मग ॲक्च्युअल आपला सिलेबस स्टार्ट होईल बरोबर आहे. यस आलं लक्षात आता हे सर्व. ओके हां तत्पूर्वी बाळांनो जे विद्यार्थी अजून जॉईन केलेले नाही आहेत तुमच्या ओळखीचे तुमचे मित्र आहेत त्या सर्वांना सांगा की आपला ॲक्च्युअल सिलेबस स्टार्ट झालेला आहे. म्हणजे आता आपल्याला इथून पुढे जसं जाईल ना तसं मागे वापस येण्याची गरज पडू नये. मागच्यांना रिव्हिजन देत चला आणि पुढे आपला एक एक पॉईंट कव्हर करत चला. ओके तत्पूर्वी फक्त तुमच्या मित्रांना एकदा सांगा जेवढे असतील तेवढ्यांना सांगा की ॲक्च्युअल सिलेबस सुरू झालेला आहे. ओके चला मग थांबू तिथे. यस आणि यूट्यूबची जी लिंक आहे बाळांनो ग्रुपला आली ना तर ती यूट्यूबची लिंक तुम्ही शेअर करा तुमच्या मित्रांना आहे ना शेअर करा म्हणजे त्यांना हे लेक्चर्स दाखवा. ओके हां अजून 1-2 लेक्चरची यूट्यूबला लिंक येणार आहे कंटिन्यू. चला मग थांबू तिथे. ओके चलो बाय डन. ओके चलो हॅव अ नाईस डे. थँक्यू.